अर्धी ओवी आहे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापई. 1.5 ओवी त्याच्याकरता खर्च केली. त्याचा विचार आपण करून आलो. थोडासा विचार जाता जाता फक्त बोलून जातो. एका ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी जे वर्णन केलंय, जो रूपक ज्याच्या संबंधानं केलंय, संतांना उपमान मानून उपमेयाचं जे वर्णन केलेलं आहे, रूपक अलंकार आहे. आपण काल बोललोय. अधिकारूढ वैशिष्ट्य रूपक म्हणून याचा विचार किंवा अधिक रूपक म्हणून हा विचार आपल्याला करता येतो. गोष्ट खरी आहे. परंतु हे कुणाच्या संबंधानं? कल्पतरू मान्य, चिंतामणी आणि अमृत, या तिन्ही गोष्टीचं आपल्याला दर्शन नाही, हे लक्षात घ्या. ना आम्ही कल्पतरू पाहिला, ना आम्ही अमृत पाहिलंय, ना आम्ही चिंतामणी पाहिला. परंतु या सगळ्या वस्तूच्या संबंधानं त्या कल्पित आहेत का खऱ्या आहेत का त्या कविकल्पना आहेत का पुराणादिकांमधून स्वर्गामध्ये त्यांची उपलब्धी दाखवलेली आहे, याची चर्चाच मला करायची नाही. पण या वस्तूच्या श्रवणानं आपल्या अंतःकरणामध्ये काही ना काहीतरी लाभ प्राप्त होतो, याची जाणीव आहे आपल्याला. असं आहे. पातंजल योगसूत्रामध्ये एक विचार आहे. आता हे समांतर थोडासा विचार आहे म्हणून सांगून जातो. वैराग्याचा विचार करताना वशीकार वैराग्य, वैराग्याचे 4 प्रकार आहेत, ते सोडून द्या. त्याच्यामध्ये वशीकार वैराग्य हे सर्वश्रेष्ठ वैराग्य मानलं गेलं. आणि त्या वशीकार वैराग्याची व्याख्या करत असताना पातंजल मुनींनी त्यांच्या योगसूत्रामध्ये वशीकार वैराग्य सांगताना असं म्हटलंय, दृष्ट अनुश्राविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम, असं म्हटलं. मला तेही सांगायचं नाही. मला त्याच्यात 2 गोष्टी त्यांनी मांडल्यात, तेवढं सांगायचं. विषयाचा विचार करताना 2 प्रकारचे विषय असतात. एक दृष्ट विषय असतो आणि एक अनुश्राविक विषय असतो. काही विषयाच्या भोगानं त्या विषयाची लालसा वाढत जाते आणि काही विषयाच्या श्रवणानं त्या विषयाच्या प्राप्तीची अभिलाषा निर्माण होत राहते. असे 2 प्रकार आहेत विषयामध्ये. असे 2 प्रकार आहेत. आम्हाला लाडू खायला आवडतो. लाडू आवडतो की नाही? आवडतो. का आवडतो? कारण आम्ही पूर्वी खाल्लेला आहे. आता जर मी विचारलं लाडू हवाय का, आता तुम्ही प्रवचनात बसलेला आहात म्हणून नाही म्हणाल, हा भाग वेगळा, तो तुमच्या चांगल्या स्वभावाचा प्रश्न झाला. परंतु खरंच जर इथं कोणी लाडू वाटायला आलं तर प्रवचनातही कोण बसेल, हाही मुद्दा आहेच आहे. लाडू हवा की नाही? हवा. का? आम्ही खाल्लेला आहे, आम्हाला तो आवडलेला आहे, आम्हाला पुन्हा मिळावा असं वाटतो आहे. ठीक आहे, लाडू हा विषय आहे, आम्हाला त्याची अभिलाषा आहे. का आहे? तर त्याचा भोग याच्यापूर्वी घेतलेला आहे, तो दृष्ट विषय आहे. लाडू आम्ही डोळ्यांनी पाहिला आहे, आम्ही इंद्रियांनी त्याचा आस्वाद घेतलाय, रसनेनी त्याचा आस्वाद घेतलाय, तो आस्वाद आम्हाला तो आवडलेला आहे, म्हणून आम्हाला तो पुन्हा 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 मिळावा असं वाटत राहतं. हा दृष्ट विषय झाला. लाडू पाहिजे की नाही? पाहिजे. का? आम्ही पूर्वी खाल्लाय म्हणून. आता मी दुसरा प्रश्न विचारतो, तुम्हाला अमृत पाहिजे का? अमृत पाहिजे. कधी खाल्लं होतं? खाल्लं नव्हतं. मग आम्ही ऐकलंय. हा अनुश्राविक विषय झाला. अनुश्राविक. काही विषयाच्या श्रवणानं त्या विषयाची लालसा निर्माण होत असते आणि काही विषयाच्या भोगानं त्या विषयाची लालसा निर्माण होत असते. दृष्ट आणि अनुश्राविक अशा 2 पद्धतीचा विचार. ज्ञानोबाराय हे 1.5 ओवीमध्ये संतांचं जे वर्णन करतात ना, ते फार विलक्षण आहे. मी जी सुरुवात आज केलेली आहे, दोष निवृत्तीपूर्वक गुणप्राप्तीचा विचार, त्याच्याकरता मी या कारणाकरता ते सुरू केले. तिथून हे वर्णन फार विलक्षण आहे. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, हे सगळे अनुश्राविक विषय. याच्यातला दृष्ट कुठलाही विषय नाही आपल्याला.
ना आम्ही कधी चिंतामणी बघितला, ना आम्ही कधी अमृत पाहिलंय, ना आम्ही कधी कल्पतरू पाहिलाय, आम्ही काहीच बघितलेलं नाहीये. पण आम्ही याच्याबद्दल ऐकून आहोत की चिंतामणी चिंतिलेलं देतो, कल्पतरू कल्पिलेलं देतो, अमृत आम्हाला अमर करतं. आम्ही ऐकून आहोत आणि जे आम्ही ऐकून आहोत त्याबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये त्याच्या प्राप्तीची अभिलाषा आहे. आम्हाला चिंतामणी दिला तर हा पाहिजे ना. कल्पवृक्षाच्या खाली बसता का? वा, का नको. 1 लिटरभर अमृत पिता का? वा वा, का नको. कोण नाही म्हणेल याला? आम्ही नाही म्हणणार नाही, पण ते अमृत घट्ट असतं का पातळ असतं कुणाला माहिती. ते पांढऱ्या रंगाचं असतं का कुठल्या रंगात कुणाला माहिती. ते पातळ असतं का घट्ट माहित नाही. ते कसं असतं माहित नाही. त्याची चव गोड असते असं सांगण्यात आलेलं आहे. कल्पवृक्ष नेमका कसा असतो, त्याची पानं कशा. आता चिंचाचं झाड ओळखायचं असेल तर पानावरून ओळखता येतं, पळसाचं झाड पानावरून ओळखता येतं, सीताफळाचं झाड पानावरून ओळखता येतं, पेरूचं झाड आंब्याचं झाड ओळखता येतं आपल्याला. तसं कल्पवृक्ष कसा ओळखायचा, त्याची पानं कशी असतात सांगा बरं. गोल असतात, लांबट असतात, चौकोनी असतात, त्रिकोणी असतात. त्याला 5च पानं असतात, 3च पानं असतात. पानांनी ते डवरलेलं असतं, त्याला अशी फुलं लागतात. आहे का काही माहिती? काही माहिती नाही, तरी त्याच्या खाली बसायची मरमर आहे ना. अमृताचं काहीच माहिती नाही तरी त्याच्या पिण्याची अभिलाषा आहे ना. बरं, चिंतामणी कसा असतो? निळा असतो का लाल असतो का पांढरा असतो का मोत्यासारखा असतो का अजून कुठल्या रंगाचा असतो का हिरवा असतो पाचूसारखा? कुणाला माहिती कसा असतो तो. चिंतामणी नावाचं काहीतरी एक रत्न आहे एवढंच आम्हाला माहिती आहे. बरं, त्याचा आकार कसा असतो माहित नाही. त्याला पैलू असतात का गोल गरगरीत असतो माहित नाही. चौकोनी असतो का त्रिकोणी असतो माहिती नाही. पण तरी सुद्धा आम्हाला मिळाला हा हवाय. वस्तूच्या अज्ञानातही ज्या वेळेला वस्तूची अभिलाषा निर्माण होते त्यावेळेला ती वस्तू ही अनुश्राविक समजली जात असते. हे लक्षात घ्या. वस्तूच्या काही वेळेला वस्तूच्या अज्ञानात वस्तूची अभिलाषा असते आणि काही वेळेला वस्तूच्या ज्ञानात वस्तूची अभिलाषा निर्माण होते. लाडूची अभिलाषा लाडूच्या ज्ञानात आहे, अमृताची अभिलाषा अमृताच्या अज्ञानात आहे. अज्ञानात अभिलाषा निर्माण होणं हे केवळ अनुश्राविक आहे. श्रवणाने होणारं ज्ञान आहे ते, खरं खोटं माहिती नाही, यथार्थ नाही, पण तरी आम्हाला अभिलाषा आहे. बरं, ज्या वस्तू अनुश्राविक आहेत त्याच्याबद्दल ज्ञानोबराय गुणसंपदा सांगतायत आणि ज्या वस्तू दृष्ट आहेत, दृष्ट काय आम्हाला? चंद्र आणि सूर्य. या दोन्ही बद्दल बोलताना हे दोन्ही आता दृष्ट विषय. चंद्र मे जे अलांछन मार्तंड जे तापही, तिथं मात्र ज्ञानोबराय दोष निवृत्ती सांगतात. जे अनुश्राविक आहे त्याबद्दल गुणप्राप्तीचा विचार आहे आणि जे दृष्ट आहे त्याबद्दल दोष निवृत्तीचा विचार आहे. याच्या मागे फार सुंदर मानसशास्त्र आहे. ज्ञानोबरायांसारखा मानसशास्त्रज्ञ जन्माला आला नाही, पुढे येण्याची शक्यता नाही. मी स्पष्ट सांगतो आपल्या, मला कोणाचाही मानसशास्त्रज्ञांचा अपमान करायचा नाही. पण ज्ञानोबरायांनी जी मानवी मनाची नस पकडलेली आहे ना, माणसाला, तुम्हाला, आम्हाला, जीवाला ज्ञानोबराय अंतर्बाह्य ओळखून आहे. आमच्या वृत्ती आम्हाला तेवढ्या कळत नाहीत. त्या लाखो वृत्ती असल्या तरी त्या सगळ्याचं ज्ञान ज्ञानोबरायला. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे सांगतात, चंद्रमे जे अलांछन, अलांछन चंद्रमा म्हणजे संत आहे, म्हणजे त्यांच्या ठिकाणी कोणता दोष नाही आहे. आणि ते तापहीन मार्तंड आहे, दोष नाही आहे. चंद्रमा शीतलता देतो, सूर्य उष्णता देतो, पण उष्णता देणारा सूर्य तापहीन देतो. सूर्याच्या ठिकाणी उष्णता आणि प्रकाशता या दोन गोष्टी आहेत. सूर्य प्रकाश देतो, आम्हाला त्याचा प्रकाश हवा आहे, आम्हाला त्याची उष्णता नको आहे. चंद्रमा शीतल आहे, तो शीतल आहे,
पण चंद्रमा जरी चंद्र चांगला असला कसाही असला तरी त्यालाही मर्यादा आहे. कारण चंद्र संपूर्ण एखादे वेळ ज्ञानोबराय म्हणतात हे सदापुरते परिपूर्ण. 9वा अध्याय ज्ञानोबराय बोलतात चंद्र संपूर्ण अरे पौर्णिमा महिन्यात एक येते. त्या एका पौर्णिमेला चंद्र एकदा पूर्ण होतो. तोही 16 कलांनी. 17वी कला आपल्याला कळतच नाही त्याची जीवनकला, ती योग्यांना कळते. पण 16 कलांनी युक्त असणारा चंद्र महिन्यात एकदा तो पूर्ण होतो. पण संत महात्मे कायम पूर्ण आहे. चंद्र दिवसावेळी कमी कमी होत जातो, वाढत वाढत जातो. आता हे कमी होणं आणि वाढत जाणं हा विकार आहे. वाढणं हाही विकार आहे आणि कमी होणं हाही विकार आहे. बरं समुद्र कमी होतो का? होत नाही. समुद्र वाढतो का? वाढत नाही. किती वर्ष दुष्काळ पडला म्हणून समुद्र आटेल आणि कितीदा अतिवृष्टी झाली म्हणून समुद्राला पूर येईल? येत नाही. तो तिथेच आहे, तो हलत नाही. त्याच्या पाण्यामध्ये वाढही होत नाही, त्याच्या पाण्यामध्ये कमीही होत नाही. तो तसाच आहे. त्याचं कारण हे आहे की जिथं वेदांताचं कारण सांगतो परिपूर्णतेमध्ये विकार नसतो. हे उत्तर आहे त्याचं. जिथं परिपूर्णता असते तिथं विकार नसतो. विकार हा नेहमी परिच्छिन्नतेत निर्माण होतो, मर्यादेत विकार निर्माण होत असतो. जिथं अमर्यादितता असते तिथं विकार नाहीये. आकाशामध्ये विकार नाहीये कारण आकाश व्यापक आहे. अनेक रंगाचे ढग आकाशामध्ये निर्माण होतात. ज्ञानोबरांनी दिलेलं उदाहरण अनेक रंगाचे. काळ्या रंगाचा ढग आहे,